रोज एक विड्याचे पान खाल्ले तर काय होतं? नागवेलीच्या पानाचे 15 आश्चर्यकारक फायदे. आपल्या घरात किंवा पूजेत वापरलं जाणारं हे साधं विड्याचे पान आपल्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान आहे हे तुम्हाला माहीत आहे का? लग्न कार्यात किंवा हॉटेलमध्ये आपण फक्त चव म्हणून किंवा हौस म्हणून पान खातो. पण मी जर तुम्हाला म्हटलं की दररोज फक्त एक ताजं नागवेलीचं पान खाल्लं तर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत शरीरात चमत्कारिक बदल दिसू लागतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोज एक पान खाण्याचे 15 जबरदस्त फायदे आणि ते कधी, कसे व कोणी खायचे अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. बरेच लोक विड्याच्या पानाला तंबाखू किंवा सुपारीसोबत जोडून चुकीचं समजतात. पण आज आपण कोणत्याही हानिकारक मसाल्यांशिवाय निसर्गाने दिलेल्या एकदम चमत्कारिक आणि आयुर्वेदिक विड्याच्या पानाची ताकद पाहणार आहोत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आयुर्वेदाचा विचार केला तर आपल्या जुन्या ऋषीमुनींनी आणि वैज्ञांनी नागवेलीच्या पानाला तांबूल असं नाव दिले. आयुर्वेदात जेवण झाल्यानंतर तांबूल खाण्याचे उत्तम फायदे सांगितलेले आहेत. आयुर्वेद सांगतो की हे पान तिखट, कडू आणि थोडं तुरट असतं. शरीरातील कफ आणि वात संतुलित ठेवायला हे खूप मदत करतं. खास करून आपल्या पोटातील पचनशक्ती वाढवण्याचं काम हे पान सहज करतं. आपण जेव्हा हे पान चावून खातो तेव्हा तोंडात लाळ भरपूर प्रमाणात तयार होते आणि आयुर्वेदानुसार हीच लाळ आपल्या पचनाचा मुख्य आधार असते. डॉक्टरही हेच सांगतात, बिघडलेले पोट हेच अनेक रोगांचे मुख्य कारण असते. विड्याच्या पानात निसर्गतः अँटीऑक्सिडंट्स आणि औषधी पोषक घटकांचा मोठा साठा भरपूर प्रमाणात असतो. या पानात डायबिटीसपासून ते अनेक छोटे मोठे आजार बरे करण्याची ताकद असते. नंबर 1, ॲसिडिटी व अपचन, पोटाचे आजार दूर. रोज एक पान खाल्ल्याने होणारा पहिला मोठा बदल म्हणजे आपली पचनसंस्था एकदम मजबूत होते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणं किंवा गॅस होणं या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. तुम्ही जेव्हा पान चावून खाता तेव्हा पानातील घटक आपल्या पाचकग्रंथींना चालना देतात. यामुळे अन्नातील प्रोटीन आणि कार्ब्स सहज पचतात. तसंच हे पान पोटातील ॲसिडची पातळी व्यवस्थित ठेवतं, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटत असेल तर कोणतीही गोळी खाण्यापेक्षा एक साधं पान चावून खाणं कितीतरी पटीने उत्तम ठरतं. नंबर 2, सांधेदुखी आणि शरीरावरील सूज कमी. अनेक लोकांना वाढत्या वयानुसार सांधे दुखणे किंवा शरीरावर सूज येण्याची तक्रार असते. नागवेलीच्या पानात निसर्गाने दिलेले असे गुण असतात जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करायला मदत करतात. जर तुम्हाला किंवा घरात कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल तर रोज एक पान खाल्ल्याने खूप आराम मिळतो. हवे असल्यास या पानाचा रस थोडा कोमट करून सुजलेल्या सांध्यांवर लावल्यास वेदना लगेच कमी होतात. नंबर 3, शुगर डायबिटीजवर नियंत्रण. आजकाल डायबिटीज घरोघरी पोचलाय, पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल की या पानात साखरेची पातळी कमी करणारे गुणधर्म असतात. या पानामुळे शरीरातील इन्शुलिन चांगलं काम करू लागतं आणि शरीरातील पेशी साखर व्यवस्थित शोषून घेतात, ज्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी शुगर नियंत्रणात राहायला मदत होते. ज्यांना प्री डायबेटिक आहे किंवा ज्यांची शुगर सतत कमी जास्त होते त्यांच्यासाठी रोज एक पान खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. नंबर 4, वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण रोज एक नागवेलीचं पान खाल्ल्याने वजन कमी व्हायला खूप मदत होते. या पानात असे घटक असतात जे आपल्या शरीरातील पचनक्रिया एकदम फास्ट करतात. यामुळे आपण जे खातो त्याचं चरबीत रूपांतर न होता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. तसंच हे पान शरीरातील अतिरिक्त पाणी आणि फॅट्स बाहेर फेकायला मदत करतं, ज्यामुळे वजन वेगाने नियंत्रणात येतं. नंबर 5, त्वचेचे इन्फेक्शन आणि जखमा लवकर बऱ्या होतात. या पानात अँटीफंगल आणि जंतूंचा नाश करणारे उत्तम गुण असतात. जर अंगावर कुठे खाज सुटत असेल, पुरळ आली असेल किंवा लहान सण कापल्याची जखम झाली असेल तर या पानाचा लेप लावल्याने इन्फेक्शन होत नाही आणि जखम खूप लवकर भरून येते. नंबर 6, लिव्हर आणि बॉडी डिटॉक्स, चेहऱ्यावर ग्लो.
लिव्हर हे आपल्या शरीरातील कचरा बाहेर टाकणारं मुख्य अवयव आहे. आपण दिवसभरात जे काही जंक फूड, तेलकट किंवा प्रक्रिया केलेलं अन्न खातो त्याचा थेट ताण लिव्हरवर येतो. नागवेलीच्या पानात असलेले अँटीऑक्सिडंट्स लिव्हरच्या पेशीचं रक्षण करतात आणि शरीरातील साचलेली घाण बाहेर फेकायला मदत करतात. जर तुम्हाला लिव्हर निरोगी ठेवायचं असेल आणि त्वचेवर नॅचरल ग्लो आणायचा असेल तर शरीर आतून स्वच्छ होणं गरजेचं आहे आणि ते काम हे पान अगदी व्यवस्थित करतं. नंबर 7. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम. महिलांसाठी नागवेलीचे पान अत्यंत गुणकारी मानले गेले आहे. मासिक पाळी दरम्यान पोटात होणाऱ्या तीव्र वेदना, क्रॅम्प्स किंवा अस्वस्थतेवर रोज एक पान खाल्ल्याने खूप दिलासा मिळतो. हे पान रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि स्नायूंचा ताण कमी करते, ज्यामुळे पाळीच्या दिवसातील त्रास खूप कमी होतो. नंबर 8. हृदयरोग, BP आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण. हे पान आपल्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करायला मदत करतं. पानातील घटक रक्ताच्या वाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाहीत आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात. आयुर्वेदातही या पानाला हृदयासाठी उत्तम मानलं गेले कारण ते ब्लड प्रेशरचा धोका कमी करायला मदत करतं. नंबर 9. मूत्राशयाचे इन्फेक्शन आणि लघवीची आग. उन्हाळ्यात किंवा कमी पाणी प्यायल्यामुळे बऱ्याच जणांना लघवीची आग होणे किंवा लघवी अडकून होणे असा त्रास होतो. नागवेलीचं पान हे नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. रोज एक पान खाल्ल्याने लघवी साफ होते, मूत्राशयातील इन्फेक्शनचे जंतू बाहेर पडतात आणि लघवीची जळजळ पूर्णपणे थांबते. नंबर 10. दात, हिरड्या व तोंडाचे आरोग्य. आपल्या तोंडात हजारो प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात. त्यातले काही वाईट बॅक्टेरिया दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे आणि तोंडाचा वास येणे याला कारणीभूत ठरतात. या पानातले घटक तोंडातील त्रासदायक जंतूंची वाढ पूर्णपणे रोखतात. रोज एक पान खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी गायब होते, हिरड्या घट्ट होतात आणि दातांवर घाण साचत नाही. तुम्हाला जर नॅचरल माउथ फ्रेशनर हवं असेल तर या पानापेक्षा उत्तम उपाय दुसरा कोणताच असू शकत नाही. नंबर 11. रोगप्रतिकार शक्ती वाढवून आजारापासून बचाव. वारंवार आजारी पडणे, हवामान बदलले की इन्फेक्शन होणे यावर नागवेलीचं पान उत्तम काम करते. या पानात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी प्रचंड मजबूत करतात, ज्यामुळे मोसमी आजार आणि इन्फेक्शन आपल्यापासून दूर राहतात. नंबर 12. डोकेदुखी मिनिटात गायब. आजकाल कामाचा ताण, उकाडा किंवा मायग्रेनमुळे डोके दुखणे ही एकदम कॉमन गोष्ट झाली आहे. डोके दुखू लागले की आपण लगेच पेनकिलर गोळी खातो, पण या पानात वेदना कमी करण्याची ताकद असते. जेव्हा डोके खूप दुखत असेल तेव्हा ताज्या पानाचा रस कपाळावर लावा किंवा एक पान हळूहळू चावून खाल्ले तर डोक्याच्या नसा शांत होतात आणि डोकेदुखीपासून लगेच आराम मिळतो. नंबर 13. दमा आणि कफाच्या समस्येवर गुणकारी. हवामान बदललं की बऱ्याच लोकांना छातीत कफ होणे, खोकला, सर्दी किंवा दमा यासारख्या त्रासांना सामोरे जावं लागतं. या पानात कफ कमी करणारे गुण असतात. रोज सकाळी एक पान थोडं कोमट करून किंवा असंच खाल्लं तर छातीतील साचलेला कफ विरघळून बाहेर पडतो आणि श्वास घ्यायला मोकळं वाटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कफाच्या त्रासावर हा एक जुना आणि खात्रीशीर घरगुती उपाय आहे. नंबर 14. थकवा आणि मानसिक ताण क्षणात दूर. दिवसभराच्या धावपळीनंतर किंवा काम करून खूप थकवा आला असेल, चिडचिड होत असेल तर विड्याचे पान उत्तम काम करते. या पानात असे काही घटक असतात जे आपल्या मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात. यामुळे मन प्रसन्न होते, मानसिक ताण कमी होतो आणि मूड एकदम फ्रेश होतो. नंबर 15. तोंडातील अल्सर आणि जीभ येण्यावर आराम. अनेकदा पोटात उष्णता वाढली की तोंडात किंवा जिभेवर नकोसे अल्सर म्हणजेच पुळ्या येतात. काहीही तिखट खाल्लं की जिभेची आग होते. अशा वेळी नागवेलीचं पान चावून खाणं किंवा त्याचा रस तोंडातील पुळ्यांवर लावणं खूप फायदेशीर ठरतं. या पानात थंडावा देणारे आणि जखम सुकवणारे गुण असतात, ज्यामुळे तोंडातील आग आणि दुखणे लगेच कमी होते. मित्रांनो, हे 15 फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की हे फक्त जुन्या काळातील लोकांचे सांगणे किंवा सांगोवांगी म्हणजेच ऐकीव माहिती आहे, पण तसं अजिबात नाही. आपण ज्या 15 गोष्टींवर आता बोललो त्यामागे खूप मोठं विज्ञान आहे. या पानात
हायड्रॉक्सी, चाविकल आणि युजेनॉल हे घटक भरपूर असतात. हे घटक पेशींचं नुकसान होऊ देत नाहीत आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. या पानात सूज कमी करणारे, साखरेवर नियंत्रण ठेवणारे, लिव्हर आणि हृदयाचं रक्षण करणारे अनेक औषधी गुणधर्म आढळतात. लक्षात घ्या, आपल्या पूर्वजांनी रोजच्या आहारात पानाला दिलेलं स्थान ही केवळ परंपरा नसून त्यामागे खूप मोठं विज्ञान होतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पान नक्की कसं खाल्लं पाहिजे? कारण चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. बाजारात मिळणाऱ्या पानात तंबाखू, ओला चुना, काथ, भरपूर सुपारी आणि कृत्रिम गोड पदार्थ टाकलेले असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. जर तुम्हाला सर्व चांगले फायदे हवे असतील तर फक्त शुद्ध नागवेलीच्या पानात काही नैसर्गिक घटक टाकून खायचं आहे. पान खाण्याची योग्य पद्धत: एक ताजं, हिरवं आणि स्वच्छ पान घ्या. ते पाण्याने नीट धुवून कोरडं करा आणि मागची दांडी काढून टाका. आता या पानात एक लवंग, एक हिरवी वेलची, थोडी बडीशेप आणि अगदी किंचितसा शुद्ध चुना लावू शकता. चुना नको असेल तर फक्त लवंग, वेलची आणि बडीशेप एकत्र करून हे पान हळूहळू चावून खा आणि त्याचा रस पोटात जाऊ द्या. जेवण झाल्यावर 15 ते 20 मिनिटांनी हे पान खाणं पचनासाठी सर्वात उत्तम मानलं जातं. जर तुम्ही सलग 21 दिवस अशा प्रकारे रोज एक पान खाल्लं तर शरीरातील ताकद, पचनशक्ती आणि चेहऱ्यावरील निखार पाहून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. तर मित्रांनो, निसर्गाने दिलेल्या या अत्यंत साध्या, स्वस्त आणि प्रभावी औषधाचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नक्की वापर केला पाहिजे. आजच जवळच्या नर्सरीतून नागवेलीचं रोप आणून घरी लावा आणि रोज एका ताज्या पानाचं सेवन करायला सुरुवात करा. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न किंवा अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. निरोगी रहा, काळजी घ्या. धन्यवाद.